आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत आणि त्यांची विभागणी आपण 2 गटात करतो, इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स. हे तर आपल्याला माहीत आहे, पण ही विभागणी कशावरून झाली हे माहीत आहे का? चला बघूया थोडक्यात. आपल्या सोलर सिस्टीममधील मंगळ आणि गुरु ग्रहाच्या मध्ये ॲस्टेरॉइड बेल्ट म्हणजेच लघुग्रहांचा पट्टा आहे आणि यामुळे बेल्टच्या सूर्याच्या बाजूच्या ग्रहांना इनर प्लॅनेट्स तर दुसऱ्या बाजूच्या ग्रहांना आउटर प्लॅनेट्स म्हणतात. पण तुम्हाला एक गंमत सांगू, इनर प्लॅनेट्स म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे खडक आणि धातूंनी बनलेले आहेत, म्हणजे त्यावर माणूस उभा राहू शकतो, म्हणून त्यांना रॉकी प्लॅनेट्स असेही म्हणतात. तर बेल्टच्या दुसऱ्या बाजूचे आउटर प्लॅनेट्स म्हणजे गुरु, शुक्र, युरेनस आणि नेपच्यून हे वायू आणि बर्फाने बनलेले आहेत, म्हणून त्यांना गॅसी प्लॅनेट्स असेही म्हणतात. पण हा फरक का बरं सांगते. जेव्हा आपली सूर्यमाला तयार होत होती तेव्हा सूर्याच्या जवळ खूप उष्णता होती, त्यामुळे हलके वायू आणि बर्फ वाफेत बदलले आणि ते सूर्यापासून दूर फेकले गेले. सूर्याजवळ फक्त खडक आणि धातू शिल्लक राहिले आणि त्यापासून रॉकी प्लॅनेट्स बनले. आणि सूर्यापासून खूप दूर जिथे खूप थंडी होती तिथे वायू आणि बर्फ गोठले गेले नाहीत, त्यामुळे तिथे खूप मोठे वायूंचे गोळे म्हणजे गॅसी प्लॅनेट्स तयार झाले. आता आलं लक्षात?